मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत पुसेगाव या मैदानामध्ये, हिंदकेसरी मैदानामध्ये. आणि आज प्रथमच मुंबई किंग गोविंदा आज 4 नंबरचा मानकरी झालेला आहे आणि प्रथमच हिंदकेसरी झालेला आहे. आज पुसेगाव हिंदकेसरी मैदान हा पंढरी म्हटली जाते, शर्यत क्षेत्रातली पंढरी. आज मालक सुद्धा आहेत. दादा, आज प्रथमच हिंदकेसरी झालाय, ते पण पुसेगाव महान हिंदकेसरी. काय सांगाल आज? आता आम्हाला आनंद गगनबाद मामा आहे आमचा, म्हणजे बैलांनी आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात. ही सगळी टीम आहे 50 पोरांची, त्यांच्या सगळ्याची इच्छा पूर्ण केल्यात बैलांनी. आज पायरा सुद्धा खूप छान होता आणि ड्रायव्हर पण एकदम खतरनाक होता. कारण दुपारीच आम्ही बाईट घेतली होती. त्या बाईटमध्ये त्यांनी सांगितलं होतं, दादांनी सुद्धा सांगितलं होतं की आज आम्ही काहीतरी करून दाखवणार आणि मुंबईचा किंग गोविंदा बैलाचं सुद्धा नशीब होतं ना आमचं. तो करूनच दाखवणार. काय सांगाल आज? आज बैल इतका सुंदर पळाला आहे की चांगल्या चांगल्या गाड्यांना आत्ता बैल म्हणजे चांगली सुद्धा गाडी, आज मोठी गाडी सुद्धा अंगावर असती तरी बैलांनी शिवून घेतली नसती. आणि मालकाचं स्वप्न होतं पुशेगाव हिंद केसरी व्हावं म्हणून ते झालाच. आणि लय आनंद आता सगळी पोरं म्हणजे गगनात मावाना इतका आनंद आता पोरांना झालाय. आजचा आनंद हा कोणाला अर्पण कराल? हे सगळ्या टीमलाच, सेवागिरी महाराज आणि सगळ्या टीमला, हे सगळ्या पोरांचं कष्ट आहे. असं एकाच नाव घेता येत नाही. 50-60 पोर आहेत आपली सगळी मिळून. पण आज मुंबईचा किंग आणि किंगने दाखवलं. बिंजोडचा बेताब बादशाह सुद्धा येतो आणि आज प्रथम हिंदकेसरी झालेला आहे. कसं वाटतंय आज? आनंद आहे की, छान आहे. छान. हो. पायरा सुद्धा खूप सुंदर होता. हो. काय सांगाल त्याच्याबद्दल? पैरा एक नंबरच होता. एका शब्दावर पैरा झाला होता. अचानक आमचा पैरा एका काय कारणाने कॅन्सल झाला, म्हणून एक दिवस आधी पैरा झाला आमचा ह्यो. पण नाही, काय नशिबात आहे, ती काय गोष्टी होत्यात. आनंद आहे सगळ्याला. आज भले भले टॉपचे घरी गेले आणि गोविंदाने घरी पाठवले. नाही, मोठ्या मैदानात आमची शक्यतो मार खात नाही गाडी. शक्यतो मोठ्या मैदानात तर आम्ही राहतोय, 100% राहतोय. आता हे दुसरं मैदान आहे. श्रीनाथ केसरीला बी आम्ही राहिलो होतो. आम्हाला कोणी हिशेबात नव्हतं धरलं, पण राहतोय आमचा बैल. शांतता, संयम आणि ठीक आहे. कार्यक्रम. काय दादा, काय सांगाल? लोक आमच्या बैलाला लय नाव ठेवली होती, पब्लिकला पळत नाही, पब्लिकला तास पालटी करतो. पण आज बैलाने गट पब्लिकने काढलं, लय आनंद वाटला. म्हणजे आनंदच गगनात मावत नव्हता. गटालाच आम्ही ठरलो होतं आज बसणार गाडी 100%. लय आनंदात आहे सगळी पोर. बघा मित्रांनो, जे ट्रोल करत होते त्या ट्रोल करणारा आज गोविंदाने दाखवून दिलेला आहे. संयम, शांतता आणि कार्यक्रम संयम, शांतता आणि कार्यक्रम आहे. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं सहकारी सुद्धा आनंदित आहेत. आणि आज फायनलमध्ये गुलाल प्राप्त झालेला आहे गोविंदा, मुंबई किंग गोविंदा. सहकारी सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा विचारा. काय सांगाल आज? काय आनंद, आज फायनल गुलाल प्राप्त झालेले आहेत 4 नंबर मध्ये तुम्ही, आणि प्रथमच हिंदकेसरी, पुसेगाव हिंदकेसरी तुम्हाला मान भेटलेला आहे गोविंदाला. बरोबर आहे. आमचं पूर्वीपासूनच नव्हतं. 15 दिवसापूर्वीच आम्ही म्हणत होतो की आम्ही गोलालाच राहणार. चांगला पायरा भेटला की आम्हाला म्हणजे विश्वास होता बैलाबरोबर की 1 नंबर बैल करणारच, फायनलमध्ये गुलाल घेणारच. जसा गट निघाला तसाच आम्हाला आत्मविश्वास होता की 2 नंबर 3 नंबर तरी बैल करणारच, म्हणून त्याने करून दाखवलं ते. आज सहकारी पण चांगले आहेत हो, आणि सगळे- खूप सगळे- सगळे- नियोजन चांगले करत सगळे- असतात. सगळे- सगळे काय perfect- सांगाल? आणि आज perfect नियोजन म्हणजे नियोजनाचं बादशाच आहे ते. एक दिवस अगोदर त्यांनी पायरा केला बैलाचा, आणि त्यांनी 15 दिवस अगोदर मला सांगितलं होतं की दादा तुम्हाला गाडीत बसून मला गोलाल टाकायचे पुशेगावच्या, आणि त्यासाठी आम्ही सातारावरून गट निघाला की इथं आलोय त्यासाठी फक्त. तुमचं नाव सांगा. नाव मी सांगा. सचिन पवार, सातारा. बघा, खूप चांगले असे सहकारी आहेत आणि अनुभव त्यांनी दिला होता आणि ते साध्य करून दाखवलेले आहेत. मालकांना काय वाटतंय? मालकांना काय नाही, बैलांनी सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण केल्यात. आणि सगळ्या म्हणजे सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद, आम्हाला बाळमामांचा आशीर्वाद आहे. आणि आम्हाला आत्मविश्वास होता की बैल 100%. मी आधीच पोरांना म्हणतो होतो घाबरू नका. गाडी कडेला लागली होती, नाराज झाली होती पोरं रात्री, पण गाडी म्हटलं कडेला लागली कुठं लागली तरी गुलाल हे बैल सोडत नाही. मला आत्मविश्वास होता बैलावर, कारण आमची मेहनत बी बैलाला तेवढी. प्रथम आणि आम्ही फॉर्च्युनरच्या मैदानावरून येतानाच सेवागिरी महाराजांच्या मंदिरात जाऊन आम्ही म्हणलंच होतं आज पुशेगावला तुझा गुलाल आम्ही घेऊच. त्यासाठी आम्ही आलो ना, हा गुलाल घेतला. जे बोलत होते ते करून देवाने सुद्धा साथ दिली आम्हाला. देवाने सुद्धा साथ दिली आम्हाला की पुशेगावचं तुम्ही म्हणजे दर्शन घेतल्यामुळे आम्ही गुलाल घेतलाच पुशेगावचा. पळलो, पैरा झाला आणि देवाच्या नशिबाने गुलाल झाला. गोविंदाने आज नामांकित मैदानामध्ये आणि 1 नंबर
छाप सोडलेली आहे. आज मुंबईचा किंग म्हणून एक ओळख. बोल की रात्रंदिवस पोरं जगते त्यांना बोलू दे 2 मिनिट बोला. दादा बोला. आता काय झालं माहिती आहे का, श्रीनाथ केसरीच्या मैदानात सुद्धा आमचा पायरा कोणी धावला नाही, पायरा झालेला असताना सुद्धा. आणि ह्या मैदानात सुद्धा आमचा पायरा झालेला असताना गट काढल्यानंतर आमच्या बैलाचं नाव वगळलं होतं, तरी आमच्या बैलाने गुलाल करून धावला. खूप आनंद झालाय सहकाऱ्यांना सुद्धा. अजून सहकार्य आहेत, त्यांना सुद्धा विचारा. दादा काय सांगा. काय नाही, बैलाचा आज चांगला गुलाल झाला, बैलाने 1 नंबर 4 नंबर केला, हे समाधान आहे. धन्यवाद. नमस्कार दादा बोला. काय सांगाल, आज गुलाल प्राप्त झालेत, हिंदकेसरी झालेले आहेत तुम्ही. जी इच्छा होती ती आज बैलाने पूर्ण करून दाखवली. म्हणजे मामाची मेहनत असो किंवा सगळ्या टीमची मेहनत, आज म्हणजे फळ देवाने दिले आणि आमचा बैल फायनलला राहिलाय, एवढं समाधान. आज खूप चांगलं असं नियोजन पार पाडलेलं आहे. आणि गोविंदा प्रथम भूमीमध्ये आज प्रथम गोविंदा हिंदकेसरी झाला. खूप आनंद झालेला आहे आणि सर्वांना आनंदित असाच आनंद व्यक्त करत राहो, असाच गुलाल घेत राहो आणि पुढील नियोजनासाठी गोविंदा 1 नंबरमध्ये राहो. तुमच्या चॅनलला बी आमच्या सगळ्या मित्र परिवाराकडून हार्दिक मित्रांनो, बाळा मोरे, गाडा मालक बाळा मोरे या चॅनलमध्ये आज आम्ही गोविंदा या मुंबईचा किंग गोविंदा, आणि आमचा चॅनलसुद्धा मुंबईचाच आहे आणि आवर्जून सांगतोय का मुंबईचा किंग गोविंदा आज आमच्यासाठी सुद्धा अभिमानास्पद आहे. आणि आज या चॅनलला जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर या चॅनलला सबस्क्राईबर करा, व्हिडिओ फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. ठीक, धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला.